आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी रडू नकोस. आय एम रिअली व्हेरी सॉरी. या प्रकरणात तुला मी याहून जास्त काहीच नाही मदत करू शकत. खरंच सॉरी स्वानंदी. आता तुम्ही काय इथेच उभे राहणार? हा, चला आपापल्या कामाला लागा. चला. तरी 2 दिवसापासून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. अरे उजवा डोळाही लागत होता माझा. मी तर स्वानंदीसाठी फार आनंदात होतो. तिची काहीतरी अडचण होती, ती आता दूर होईल म्हणून फार आनंदात होती ती. तू काही म्हण राजाराम, मला या सगळ्यात ना त्या संचिताचा हात दिसतोय. गेल्या 2 दिवसापासून मला तिचं वागणं काही खरं वाटत नव्हतं बघ. मी स्वानंदीला सांगितलंय की तू तिच्यापासून जरा सावध राहा. राजाराम, मणी कुठे आहे? त्याला सांगूया का आपण हे सगळं? नाही ना, मणी सर ही नेमके इथे नाहीये. सरपोतदार साहेबांनी त्यांना कोकणात दौऱ्यावर पाठवलंय आणि आज काही ते येणार नाही. अरे देवा, म्हणजे आता स्वानंदीची मदत करणार कोणीच नाहीये. काय होईल रे आता? कुणास ठाऊक, कदाचित नोकरीत. पुढे काही बोलू नको रे बाबा. कधी बत्तीशी वाटेल ना सांगता येत नाही बघ. म्हणून नकोच हे बोलणं. अजून तर मणी, सुजित सर यांना कळायचंय. आपण आशा ठेवू. तुम्ही म्हणताय तसं आपण आशा ठेवू, पण मला तर सगळं आता कठीणच वाटतंय. मॅडम अहो प्लीज मला नोकरीवरून काढू नका. मला या नोकरीची खूप गरज आहे. स्वानंदी, माझं खरंच नाईलाज आहे अगं. हे बघ, मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय, पण मी खरंच काही नाही करू शकत. मॅडम करा की काहीतरी. मी ही चूक परत करणार नाही. मी प्रॉमिस देते तुम्हाला. हवं तर मी तुमच्या पाया पडते, हात जोडते तुमच्या पुढे. स्वानंदी, माझ्या समोर हात जोडण्याने, माझ्या पाया पडण्याने काही होणार नाही अगं. हा खरंच खूप मोठा लॉस आहे आणि आता मलाही सुचत नाहीये काय करावं. मॅडम, पण मग आता काय करायचं? आता तूच उद्या काय तो निर्णय घे. म्हणजे कसला निर्णय? मी म्हणाले ना तुला, एकतर नुकसान भरपाईचा चेक, नाहीतर राजीनामा. हो मॅडम, पण हे कसं शक्य आहे? म्हणजे एवढी मोठी रक्कम मी कुठून आणणार हो? मग तुला राजीनामा द्यावा लागेल स्वानंदी. हे बघ, लेखी राजीनामा दे. तुझ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही, तुला कुठलाही दंड भरावा लागणार नाही, याची काळजी मी घेईन. स्वानंदी सॉरी, पण या पलीकडे मी तुला काहीच हेल्प नाही करू शकत. खरंच सॉरी. स्वानंदी, अगं काय आहे हे सगळं? ही अशी फाटलेल्या कपड्यांची ऑर्डर आपण पुढे पाठवणार आहोत का क्लायंटला? तू खूप मोठ्या संकटात अडकलीस, कळलं? तू अडकलीच आहेस, वरून आम्हालाही अडकवलंस. अगं तुझी लायकी आहे का इथे काम करायची? कुणाचा तरी वशिला घेऊन येता आणि इथे आमच्या डोक्यावर बसता. या सगळ्याची तू नुकसान भरपाई कर किंवा लेखी माफी मागून राजीनामा दे स्वानंदी. काही कुठे बी जायची गरज नाही. पाहिजे तर मी अजून कष्ट कर, पण तुला त्या परक्या लोकांमध्ये नाही जाऊ दे. आई अगं, अजून पण वेळ गेलेली नाही. जाऊ दे की ग मुंबईला. तायडीचा फोन.
तायडे अगं कसं सांगू तुम्हाला, नोकरी गेलीये माझी. ही स्वानंदी ही बात आता लई मोठ्या मोठ्या करत होती, पण सबशेल फेल झाली अगं. हा तायडे बोल की ग, कस काय फोन केला? काय नाही ग, ते आईला सकाळपासून तुझी लई आठवण येत होती. सारखा दोषा लावलेला, स्वानंदीला फोन कर, स्वानंदीला फोन कर म्हण केला. बरं ते सगळं सोड. अगं स्वानंदी, मला रात्री लई बेकार स्वप्न पडलं बघ. म्हणजे तू अशी जंगलात चाललेली आणि अचानक तुझी वाट हरवली. मस्त तुझ्या हाक ऐकू येत होत्या. मला लई बेचैन वाटते. तू तू ठीक आहेस ना ग? म्हणजे सगळं ठीक आहे ना तिकडं? अगं सगळंच ठीक आहे इकडं. ते काय ना पैशाची जुळवाजुळी करत होते. बरं मी काय म्हणते, आपण एक काम करूया का? आपण कुठून तरी पैसे जमवून ना त्या सरपंचाचा पहिला हप्ता देऊन टाकू. वय ना ग, नुसती कटकट झाली आहे डोक्याला. आम्हाला बी एक मोठी ऑर्डर मिळाली म्हणून घेतली. 5,000 देतो म्हणला. म्हणजे आता सध्याचे 1,500 दिलेत त्यानं, बाकीची ऑर्डर पूर्ण झाल्यावर देतो म्हणला. तू काळजी करू नकोस हा. देवी यायचं सगळीकडे लक्ष आहे बघ. आता देवी यायच करेल सगळं नीट. बरं आई, ठेवू का मी? अगं मला मेस मध्ये जायचंय जेवायला. वय वय, ठेव फोन, नंतर निवांत बोलू. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. अरविंद, कामाचं काय स्टेटस? नाही म्हणजे ऑर्डरची क्वांटिटी वेळेत पूर्ण होईल ना? हो सर, म्हणजे होतेच आहे. ओके. स्वानंदी कुठे? स्वानंदी सर ती गुड मॉर्निंग सुजित. कधी आलास परत? तुला माहिती तुला इथे किती मिस करत होते मी. संचिता, इथे काय घडलंय? नाही, मला वातावरण नॉर्मल वाटत नाही. हे सगळे एकमेकांकडे असं का बघतंय? लॉंग स्टोरी सांगते. सो हे असं सगळं घडलंय. तुला कळतंय ना तिच्यामुळे केवढा लॉस झालाय? सुजित, या फ्रेशर्सना घेणं म्हणजे असंच असतं. आणि मला आता असं वाटतंय तिच्यावर उगीच आपण इतका विश्वास टाकला. ही नुकसान भरपाई कशी करणार होत आपण? नाही संचिता, मला वाटतंय की तुमचा काहीतरी घोळ होतोय. स्वानंदी असं करणं शक्य नाही. मला वाटलंच होतं. हो, कारण तुझा खूप जास्त विश्वास आहे ना तिच्यावर. एक मिनिट. अरविंद, स्वानंदीने शिवलेला शर्ट दाखव जरा एखादा. येस मॅम. हा बघा सर. बघ, तुझ्या डोळ्यांनी बघ. सगळे शर्ट्स असे शिवलेत तिने. आता स्वानंदी तिच्या कामात इतका हलगर्जीपणा करूच शकत नाही. मी ओळखतो तिला. तुमची काहीतरी गल्लत होते. सुजित, मला माहिती आहे तुझं स्वानंदीबद्दल खूपच चांगलं मत आहे. पण हे काय, हे सगळं डोळ्यांसमोर आहे ना तुझ्या. आणि आता मला कशाची भीती आहे माहिती? हे जर सगळं सरपोतदार सरांना कळलं तर काय करणार होत आपण? हा सेम विचार स्वानंदीने सुद्धा केला असणार. आणि मी तिला जेवढं ओळखतो त्यावरनं तिने नोकरी सोडायचा विचार केला असणार. आणि म्हणूनच कदाचित नो संचिता, आय नीड टू हॅव अ वर्ड विथ हर. सुजित,
स्वानंदी, कशी आहेस ग? काल रात्रभर तुझ्या विचाराने झोप नाही आली बघ. कधी एकदा सकाळ होते आणि तुला भेटते असं झालेलं. आता पुढे काय करणार आहेस? म्हणजे काय ठरवलंयस तू? काय ठरवणार मावशी? राजीनामाच द्यावा लागल. एवढी मोठी नुकसान भरपाई करून द्यायची लायकी तरी आहे का माझी? हे बघ, हताश होऊ नकोस. शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडायची नाही. नक्कीच काहीतरी चांगलं होईल बघ. बघूयात देवी आहे काय मार्ग काढते. चल आपण चहा घेऊ. नाही नको, तुम्ही वा पुढं. अगं चल, तुला बरं वाटेल. चल चल. राजाराम ये. मणी दादा, अहो तुम्ही इथं नव्हता तेव्हा बरंच काही घडलंय. काय? ठीक आहे, तुझं काम कर. अहो पण मग स्वानंदी? राजाराम तुझं काम कर. पण मणी दादा, मला वाटलं होतं तुम्ही आल्यावर स्वानंदीला मदत कराल, कारण तुम्ही दौरा अर्धवट टाकून आला म्हटल्यावर मला आणखीच खात्री पटली. राजाराम, माझं अर्जंट काम होतं त्यासाठी मी आलो. आता तुझे प्रश्न, तुझ्या शंका विचारून झाल्या असतील तर जातोस, तुझं काम करतोस. अहो पण ठीक आहे. हाय मणी. मणी, तू दौऱ्यावर गेला होतास ना? यावेळेस लवकर आलास का? टेस्टिंगसाठी वर्कशॉप मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावले. त्याचा रिझल्ट येणार आहे आज, सो ते चेक करायला आलो. अच्छा, बरं बघ तू. अरे यार, तर हे सीसीटीव्हीचं कुठून आलं मध्येच? वांदे झाले सगळे. आता आपण सरळ सरळ पकडले जाणार. या बावळट मुलीचा काटा काढता काढता आपला पत्ता कट व्हायची वेळ आली आता. अरविंद, जरा काही झालं की संतापतोस काय लगेच? इथे माझी नोकरी धोक्यात आली आहे आणि तुम्ही मला शांत राहायचे कसले सल्ले देताय? मग डोक्यात राग घालून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का तुझे अरविंद? काय बोलतोयस? हे बघा मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवता, या सगळ्यात जर का माझं नाव कुठे आलं ना तर. तेवढी काळजी घेतली नाही येणार आपलं नाव कुठे. आणि जर आलंच ना तर त्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा प्लॅन आहे माझ्याकडे. मी मणीकडे जाऊन येते, बघते त्याला काही सापडलंय का. तू शांत राहायचं, कळलं? मणी, काही सापडलं का रे? अच्छा, हेच बघ. अरविंद, आपला अरविंद. मणी, माझा विश्वासच बसत नाहीये. अरे काय? मला सुरुवातीपासून शंका होतीच, काहीतरी चुकतंय असं सारखं वाटत होतं, पण काय चुकतंय हे आता कळलं. संचिता, या सगळ्यामध्ये तू आहेस ना? म्हणे काय बोलतोयस? वेडायस का? माझा हात का असेल? मी नाही हा केलाय हे काही. मग अरविंद तरी का करेल? म्हणे तू विसरलायस का? डे 1 पासूनच अरविंद आणि स्वानंदीची खुन्नस आहे. अरे त्यातूनच घडलं असेल ना हे. हे बघ, मी नाही काही केलंय. आणि मणी, ती स्वानंदी तुला वाटते तितकी भोळी नाही. अरे
भोळा चेहरा आणि अंगी नाना कळा असा प्रकार आहे तो. तिनेच उकसवलं असेल अरविंदला म्हणून केलं असेल ना त्याने हे. पण तरी अरविंद जास्तीत जास्त काय करेल, तिला खूप काम देईल, पण तिची नोकरी जावी असं अरविंदला का वाटेल? संचिता, मी अगदी शांतपणे विचारतोय, या सगळ्या मागे तुझा हात आहे? म्हणी रे काय बोलतोयस तू? हे बघ, ही सरपोतदारांची फॅक्टरी ना माझ्यासाठी फक्त नोकरीचं ठिकाण नाही अरे. हे घर आहे माझ्यासाठी, आणि आपल्याच घरात कुणी का चोरी करेल? कारण हे काम तीच व्यक्ती करू शकते जिला इथे स्वानंदी नकोय, आणि ती व्यक्ती कोण आहे हे तुला आणि मला चांगलंच माहिती संचिता. तेव्हा बऱ्या बोलाने मान्य कर की या सगळ्या मागे तू आहेस. म्हणी बाद झालं. तू उगाच माझ्यावर आरोप करतोय, आणि तेही तुझ्याकडे काही पुरावे नसताना. म्हणी याचे परिणाम बरे नाही होणार, लक्षात ठेव तू. सरपोतदार साहेबांना हे प्रकरण कळल्यानंतर ते खोलात जाऊन चौकशी करतीलच. तेव्हा अरविंदच्या या कृत्यामागे कोण आहे हे उघड व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा त्याचे परिणाम काय होतील याचा विचार तू कर. झालं तुझं? झालं? मला एक गोष्ट कळतच नाहीये, तुला काय प्रॉब्लेम आहे माझा? मला काय वाटतंय माहितीये, तुलाच मी या फॅक्टरीत आणि सुजितच्या आयुष्यात नकोय ना, म्हणून हे सगळं तू करतोयस मुद्दामून. आता तू सांग, हे सगळं कारस्थान तू केलंस ना म्हणे? नाही सांग ना. आणि तुला काय करायचंय? सरपोतदार सरांना जाऊन सांगायचंय? सांग, खुशाल जाऊन सांग. पण ते सांगण्यासाठी ना तुझ्याकडे पुरावे लागतील, आणि हे सगळं तुला पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल मणी. ठीक आहे ना, आज ना उद्या पुरावे समोर येतीलच. तेव्हा समोर कोण असेल याचा विचार मी करणार नाही. हे जा रे, मी नाही घाबरत तुला. आणि तू कोण आहेस? नाही, मला धमकी देणारा तू कोण आहेस म्हणी? त्या सरपोतदारांच्या घरातला त्यांच्या तुकड्यांवर जगणारा एक अनाथ आश्रित आहेस तू म्हणी. संचिता, ओ साहेब, ओ साहेब, हो काय करताय तुम्ही? स्वानंदी तुम्ही जा इथून. स्वानंदी तुम्ही इथून जा. ते दाखवा इकडं. अहो साहेब, केवढं लागलंय हे? हो काय करताय तुम्ही? हो, असा हात ठेवा. कशाला एवढी स्वतःला दुखापत करून घ्यायची? बघू इकडं. एवढा राग बरा आहे का? किती लागलंय? काय झालंय नेमकं? नाही म्हणजे स्वतःला एवढी दुखापत करणे इतपत काय झालंय? अहो सांगणार आहात का? नाही सांगायचंय का? अहो साहेब, सांगणार आहात का काय झालंय? सतत मी आश्रित असण्याचा, अनाथ असण्याच्या जखमेवर का मीठ चोळायचं यांना? त्यांना ही जखम भरूच द्यायची नाहीये. बरं, आहे मी आश्रित, आहे अनाथ, कुठल्या तरी मंदिराच्या पायरीवर सापडलो, बाप नाही, आई नाही, कोणी रक्ताचं नाही, मग माझा गुन्हा आहे हा? मनी साहेब, हो का त्रास करून घेताय स्वतःला? आणि मला सांगा, हे असं त्रास करून घेतल्यानं, स्वतःला दुखापत करून घेतल्यानं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? होणार आहे का? आणि नाहीये आई, म्हणून काय झालं? अहो देवी आई आहे की. देवी आई सगळ्यांची आई आहे, तिचं सगळ्यांवर लक्ष असतं बघा. आणि तिच्या मायेच्या छत्रछायेत असताना तुम्ही स्वतःला अनाथ म्हणूच कसे शकता? आणि राहिला प्रश्न कुटुंबाचा, रक्ताच्या नात्यांचंच कुटुंब असतं का? अहो
जोडलेली नाती बी महत्वाची असतात की. आणि तुम्ही जोडलीये की नाती. मी बघते ना रोज, लोक तुमच्यावर लई प्रेम करतात, लई माया लावतात तुम्हाला. त्यामुळं हे असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. कळतंय का? थँक्यू स्वानंदी. तुम्ही ओ साहेब, आता परत काय झालं यांना?